श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी हर्षदा यस या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, खूपदा काय होतं बघा, म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपण खूप काही ठरवत असतो. म्हणजे मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला यावर्षी परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवायचा आहे, किंवा मला चांगला स्वयंपाक शिकायचा आहे वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं ध्येय हे ठरवत असतो. पण खरंच ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण त्या दृष्टीनं काही हालचाल करतो का हो? जे करत असतील जे करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण बऱ्याच जणांचं उत्तर नाही असंच येतं. म्हणजे फक्त आपण ध्येय ठरवत असतो, पण त्या दृष्टीनं आपण काही पावलं उचलतच नाही. त्या दृष्टीनं म्हणजे काही आपली हालचाल नसते, कृती नसते. फक्त आपण मनातल्या मनात आपलं ध्येय ठरवत असतो. पण असं करून आपल्याला अजिबात चालायचं नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आता आपण ठरवतो की यावर्षी मला परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवायचा आहे. तर मग एवढं आपण ठरवून फक्त चालणार आहे का? त्या दृष्टीनं काहीतरी आपल्याला प्रयत्न करायला हवेत ना. म्हणजे सकाळी लवकर उठायला हवं, म्हणजे अभ्यास करायला हवा, बरोबर ना? तरच म्हणजे आपण जर जर आपण कष्ट घेतले तरच आपल्याला यश मिळणार आहे. कारण ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. पण आपलं कसं असतं, असेल माझं हरी तर देईल खाटल्यावरी. पण देव देखील जे कष्ट करतात, जे प्रामाणिक प्रयत्न करतात, त्यांना साथ देत असतो. तर नक्कीच आपल्याला आपल्या कष्टांची जोड ही दिलीच पाहिजे. आपल्या विचारांना कृतीची जोड आपण देणं कसं आवश्यक आहे या संदर्भातील एक छान अशी गोष्ट परवा माझ्या वाचनामध्ये आली होती. तर तीच गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर गोष्ट अशी की एका राज्यावर एकदा परकीय आक्रमण करणार अशी बातमी राजाला कळाली. राजाने मग त्वरित राज्यसभा बोलावून या आक्रमणाला तोंड देण्यासाठी आता काय काय करणं अपेक्षित आहे यासाठी विचारविनिमय सुरू केला. त्यावेळी राज्याच्या बांधकामाचा प्रमुख म्हणायला लागला, आपण असं करू, आपण तटबंदी बांधून त्याभोवती चर खणूया, म्हणजे आपण सर्वजण सुरक्षित राहू. सुतार म्हणायला लागले, लाकडाची मजबूत भिंत बांधू. चर्मकार म्हणाले, चांबड्यासारखी मजबूत वस्तू या जगामध्ये नाही आहे, त्यामुळे त्याच्याच भिंती तयार करू. लोहार म्हणाले, फॅब्रिकेशननं सगळी सीमा आपण लोखंडाची भक्कम वेल्डिंग करून टाकू. तर राजदरबारातील वकील म्हणाले, आक्रमण करणाऱ्यांना तुम्ही दुसऱ्याची मालमत्ता लुबाडता ही चूक आहे, ही युक्तिवादाने पटवून देऊ. तर काही आध्यात्मिक माणसं म्हणायला लागली, आपण यज्ञ करून देवदेवतांना प्रसन्न करून घेऊ. अशा पद्धतीनं बघा, सर्वजण आपापल्या परीनं या चर्चासत्रामध्ये बोलतच राहिले आणि हे चर्चासत्र 2 दिवस चाललं होतं. 2 आठवड्यांनी परकीय लोकांनी थेट आक्रमण करून सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन राजधानी काबीज केली. म्हणून श्रोते हो, केवळ चर्चा करत बसणं यातून काहीही साध्य होत नाही. त्यामुळे नुसता विचार करत आपण बसलो, कृती केली नाही, तर आपला पराभव हा नक्की ठरलेला असतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे आपल्या विचारांना आपण कृतीची जोड ही नक्कीच दिली पाहिजे, बरोबर आहे ना? म्हणजे आपण नुसता मनातल्या मनात ध्येय ठरवलं आणि त्या दृष्टीने काहीच प्रयत्न केले नाही तर काहीच उपयोग होणार नाही. ते आपल्याला म्हणजे ध्येय कधीच साध्य होणार नाही. जर आपल्याला ध्येय साध्य करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर त्या दृष्टीनं आपण कृती करणं देखील आवश्यक आहे, कष्ट घेणं देखील आवश्यक आहे. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.